नमस्कार, मी कल्याणीच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते. आज आपण झणझणीत अशी मेथीची भाजी बनवतोय. या पद्धतीने बनवली तर न आवडणारे सुद्धा अगदी मागून मागून खातील अशी ही भाजी चवीला अप्रतिम अशी होते. चला तर मग आपण लगेचच सुरुवात करूया. तर इथं मी मेथीची भाजी स्वच्छ अशी निवडून धुवून घेतलेली आहे. इथं पहा, अशा प्रकारे भाजीची पानं तर घेतलेलीच आहेत, पण कोवळे देठसुद्धा घेतलेले आहेत. जर आपण फक्त भाजीची पानं घेतली तर भाजी जास्त कडवट होते. त्यामुळे जसे इथं पहा, अशा पद्धतीने कोवळी देठंसुद्धा घ्यायची आहेत आणि भाजी आपण ही निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. भाजी चिरून कधीही धुवायची नाही. तर अशा पद्धतीने निवडून यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि मग आता ही भाजी आपण चिरून घेणार आहोत. भाजी चिरून जर धुतली तर त्यातील जीवनसत्वे पूर्णपणे कमी होतात आणि भाजीची चवसुद्धा बिघडते. भाजी करण्यासाठी कढई ठेवलेली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की 7-8 पाकळ्या लसणाच्या छान ठेचून यामध्ये घातलेल्या आहेत. ठेचलेल्या लसणामुळे भाजीला सुगंध तर छान येतोच, पण चवीला देखील भाजी खूप छान होते. लसूण छान खमंग खरपूस असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि आता त्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. इथं मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अशा या उभ्याच टाकलेल्या आहेत, म्हणजे लहान मुलांनासुद्धा अशा अलगद काढता येतील. इथं मी मिरचीचा थोडासा वापर जास्त केलेला आहे, तर मला छान झणझणीत अशी भाजी करायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचा वापर करायचा आहे. मिरची छान अशी थोडीशी परतली की आता त्यामध्ये आपण इथं मूगडाळ घेतलेली आहे. मूगडाळ स्वच्छ धुवून 5-6 मिनटं भिजत घातलेली होती. डाळ घातल्यानंतर ही डाळ आपण 1 मिनिटभर छान अशी परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे तेलामध्ये डाळ भाजली की छान परतली की डाळीला छान असा क्रंची टेक्स्चर येतं. खूप जास्त गिळगिळीत अशी डाळ किंवा असे पिठाळ लागत नाही. त्यामुळे 1 मिनिटभर अशा प्रकारे आपण तेलामध्ये ही डाळ परतून घेणार आहोत. तर इथं पहा, डाळ आपली छान अशी परतून झालेली आहे. आता आपण जी भाजी निवडून स्वच्छ केलेली आहे ती चिरून आता यामध्ये टाकलेली आहे. इथं पहा, मेथीची भाजी मी चिरून घेतलेली आहे, पण अगदी खूप जास्त अगदीच अशी बारीक चिरायची नाही. त्यामुळे भाजीचा कडवटपणा पूर्णपणे उतरतो आणि मग भाजी चवीला कडवट लागते. त्यामुळे अशी मोठी चिरायची, म्हणजे चवीला छान अशी ही भाजी लागते. भाजी आपण अगदी छान व्यवस्थित तेलामध्ये डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. छान अशी परतून घ्यायची आहे. लगेचच मीठ घालायचं नाही, कारण आता पहिल्यांदा भाजी आपल्याला खूप जास्त दिसते आणि थोड्या वेळानं अगदीच भाजीचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे पहिल्यांदा मीठ घालायचं नाही. भाजी पहिल्यांदा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथं पहा, पहिल्यांदा अशी कढई भरून आपल्याला ही भाजी दिसत होती, पण आता 1 मिनिटभर आपण अशी भाजी परतून घेतलेली आहे. तर आता भाजीचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. अशा प्रकारे थोड्या वेळाने मीठ घातल्यामुळे मिठाचा अंदाज चुकत नाही आणि योग्य प्रमाणात मीठ पडतं. आणि मेथीची भाजी करताना अगदी आपण रेग्युलर जे मीठ वापरतो त्याच्यापेक्षा थोडंसं किंचित मीठ जास्त ठेवायचं. भाजी ही चवीला कडवट असते, त्यामुळे मीठ आणि मिरचीचा थोडासा वापर जास्त केल्यामुळे ही भाजी चवीला छान लागते. एखादी मिरची एक्स्ट्रा टाकली की भाजी चवीला तर झणझणीत होतेच, पण तिचा कडवटपणासुद्धा थोडासा कमी वाटतो. भाजी छान अशी मिक्स करून झालेली आहे. तर आपण यामध्ये पाणी अजिबात घालणार नाही आणि यावर झाकणसुद्धा ठेवणार नाही. तर भाजी आपण अशी शिजवणार आहे. डाळ आपण इथं भिजवून घातल्यामुळे यामध्ये डाळ शिजण्यासाठी सुद्धा पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर एक 5-6 मिनिटांनी इथं पाहू शकता, भाजीला आपोआपच पाणी सुटलेलं आहे. भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे. आता या पाण्यातच भाजीसुद्धा शिजते आणि डाळसुद्धा छान अशी शिजते. एक्स्ट्राचं पाणी घालायची अजिबात गरज नाही. इथं आपण मुगाची डाळ वापरलेली आहे. डाळ अगदी 7 ते 8 मिनिटे फक्त आपण भिजवून घ्यायची आहे. खूप जास्त वेळ भिजवायची नाही. जर खूप जास्त वेळ भिजली तर डाळ पिठाळ लागते, खूप जास्त गाळ शिजते. त्याच्यामुळं अगदी 6-7 मिनिटे डाळ भिजवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायला लागत नाही. मुगाची डाळ शिजायला खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळे डाळ आपण आधीच भिजवून घ्यायची आहे. किंवा शेंगदाण्याचा कूट टाकला तरीही चालेल, पण अशा प्रकारे डाळीमध्ये भाजी शिजवली तर खूप छान चवीला लागते. भाजीचा कडवटपणा अजिबात जाणवत नाही. अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर न आवडणारेसुद्धा अगदी आवडीने खातील आणि भाजी चवीला खूप छान लागते. तर इथं पहा, अशा प्रकारे अगदी 2-3 मिनिटांनी आपण भाजी मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे अगदी डाळसुद्धा एकसारखी शिजेल आणि भाजीसुद्धा आपली छान अशी एकसारखी शिजेल.
आणि मेथीची भाजी करताना काही ठिकाणी हळदसुद्धा वापरली जाते, पण हळदीचा सुद्धा कडवटपणा आणि या भाजीचा कडवटपणा यामुळे भाजी खूपच कडवट लागते. आणि यावर झाकणसुद्धा आपण ठेवायचं नाही. जर झाकण ठेवलं तर भाजीला काळपट असा पिवळसर अगदीच रंग येतो. त्यामुळे अशीच ही भाजी शिजवायची आहे. इथं भाजीला जे पाणी सुटलेलं आहे ते 5-6 मिनिटांनी असं कमी कमी होत येतं आणि पूर्णपणे असं कमी झालं की समजायचं की आपली भाजी आता शिजत आलेली आहे किंवा शिजलेली आहे. तर इथं पहा, भाजी शिजायला आपल्याला 8 ते 9 मिनिटे लागलेली आहेत. इथं पहा, पाण्याचा वापर अजिबात न करता सुद्धा आपली डाळ अगदी छान अशी शिजलेली आहे. इथं आपल्याला डाळ अगदी पूर्णपणे अशी गाळ शिजवायची नाही, तर अशी 80% डाळ शिजवायची आहे. डाळीने थोड्याशा कडा अशा धरल्या की आपण लगेचच ही भाजी शिजली अशी समजायचं आहे. इथं पहा, पाण्याचा वापर अजिबात न करता सुद्धा आपली डाळसुद्धा छान शिजलेली आहे आणि भाजीसुद्धा छान शिजलेली आहे. आपल्याला ही भाजी शिजायला 8 ते 9 मिनिटे लागलेली आहेत. अशा पद्धतीने मेथीची भाजी अजिबात कडवट होत नाही आणि न आवडणारे सुद्धा अगदी आवडीने मागून मागून खातील. अशा पद्धतीने मेथीची भाजी नक्की एक वेळ ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.